लागत नाही तो शिडी व्यवस्थित, त्यामुळे तिघे तिघे धरतात बघा. चौघा त्याने धरला नाही, एक वरती चढलाय. हे आपण आजच्या दिवसात केलेलं आहे. इथे आपण रांगोळी काढण्यासाठी केलेलं आहे हे प्लॅटफॉर्म, आणि उरलेलं या ठिकाणी छानपैकी. आणि हे पुढचं 5 येईल ना. तो सांगाडा जोडायचं काम चालू आहे. आणि इकडे वेल्डिंग पाईप वगैरे कमी पडतात, ते वेल्ड मारून वगैरे आपण ते तर हे दोघं जण बघा, हे काम चाललंय आणि जवळ 11 साडे 11 वाजायला आले. हे दोघं जण झोपलेत, कंटाळले बहुतेक. हे एक आमचे भाऊ आहे, त्यांच्या पायाला लागले. तर असं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हनुमान जयंतीची तयारी चालू आहे. हे बघा पाठीमागे हे मंदिर आहे, आणि रात्रीची साधारण 10:30-11 वाजले असतील. तर आम्ही तयारी करतोय, तर त्याचीच म्हटलं व्हिडिओ बनवूया. तर चला, आता जास्त काही बोलत नाही, व्हिडिओमध्येच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आठवडा कुठे पोहोचता कुठे आहे बाबू द्यायची स्टेजची खांबे. हे काय करता हो तुम्ही इकडं? पाणी भरिंग, पाणी भरताय काय? भरा भरा. पाणी शिपिंग. शिपिंग. ओके ओके. हां नळ खोलिंग. हां, नळ खोलिंग. आणि काय तुटणार वाटतं. तर आपली तयारी चालू आहे, आणि इकडे आता सगळी साफसफाई केलेली आहे. आणि तो पाणी मारतोय आम्ही इकडे, आणि त्यानंतर त्याच्यावरती सारवण येणार. ठीक आहे, हे सगळं क्लीन केलेलं आहे. हे संध्याकाळी मीच करत होतो. आणि आता हे पण काम झालेलं आहे, कोबा वगैरे रांगोळीसाठी. ठीक आहे, आणि तिकडे खालच्या साईडला मंडप सुरू करतो, बांधतायत. आणि इकडे पाणी मारतोय आम्ही. हे बघा, सगळीकडे मारा. तर याचं पाणी मारतोय, म्हणजे उद्या सारवण करायला जरा बरं पडेल. ठीक आहे, हे बघा इथं पण पाणी सोडलेलं आहे. आणि हे सगळं गवत वगैरे असतं, लई घाण असते इकडे पावसाळ्यामध्ये, गवत दिंडी वगैरे. आणि ते साफ करून मग आपल्याला परत सगळं हे करावं लागतं, आणि ते आपण हे करतो. हे बघा, अजून आहे 2 दिवस आहेत. आज 30 तारीख आहे, 31 आणि 1, 2 दिवस आहेत आपल्याकडे, आजचा सोडून. आणि इकडं वरती पण आपण साफसफाई वगैरे केलेली आहे बघा. इथं जेवणाची चूल वगैरे आहे बघा, दिसतच. हे बघा, इथं जेवणाची चूल वगैरे असते. आणि इकडं पाठीमागचा एरिया. तर तयारीच्या वेळेला ना हा सगळा असा माहोल आहे बघा. हे दोघं तिकडं पाण्यावर कोपलेत. वरूनच मारला, भारी दिसतंय सगळं. असं वाटतंय हा कुठल्या तरी होलमध्ये घुसलाय असं वाटतंय. किती होतोय? आणि हे पुढचं 5 येईल ना. हा 20 पुढे येईल. आणि हे इकडं बघा मंडपही करतायत.
म्हणजे मंडपाचा सांगाडा असतो ना, तो सांगाडा जोडायचं काम चालू आहे. इकडे इकडे वेल्डिंग पाईप वगैरे कमी पडतात, ते वेल्ड मारून वगैरे आपण ते थोडे लांबवणार, म्हणजे मोठे करणार. 25 फुटाचे आपल्याला पाईप पाहिजे होते, तेवढे नव्हते आपल्याकडे, त्यामुळे तुकडे जोडून वगैरे. हां, हा मंदिराचा व्ह्यू बघा. वरती मंदिर कसं दिसतंय बघा, एक नंबर. आणि आज पौर्णिमा आहे जवळ, हा बघा, त्यामुळं होय होय होय. तो भाई हे बघा, अजून उद्या आपल्याला हे सगळं धुवायचं वगैरे आहे मस्तपैकी. आणि त्यानंतर हे इकडलं सारवण वगैरे पण आहे. आधी हा आपला मंडप आपण उभा करतो. हा बघा, हा इकडला खांबा आणला त्याने आणि तो इथं उभा करणार. हा आपला स्टेज आहे, ठीक आहे. तर हा बघा, हा स्टेज आहे आपला. हा बघा, असं स्टेज आहे आणि इकडे समोर पब्लिक बसतं आपलं, ठीक आहे. तर हा बघा, हा उभा करतायत. तर हा एक खांबा बघा मंडपाचा म्हणण्याच्या स्टेजचा पाईप आहे हा. आणि तो तिकडं आपला जुना बॅनर दिसतोय गेल्या वर्षीचा. पाव बुडू दे भाग त्याचा, पण मग खोच मग जाण दगडी टाक. खोच हा फिट होते. हा वरती पण बांधला आला आहे ना, त्याला वरती बांधणार बघ. हा बघा, हा काळा पण एक आहे. हे आपले सुस्वागतमचे बोर्ड्स आहेत, ते पण धुवायला वगैरे पाहिजेत. तर हे आहे बघा, हे इकडे आपलं काम चालू आहे वेल्डिंगचं. हे मशीन आहे, ग्राइंडर आहे आणि वायरी बिरी. हे बघा, हे इकडे पोल आहेत. तर हे आपण जोडलेलं आहे बघा. हा 1 2 आणि हा इकडे 3 तरी जोडलेले आहेत. तो तिथं एक जोडलेला आहे. हे अशी लांबडी आहेत ना, हे बघा, हे असं अंतर आहे ना इकडे, जवळजवळ 25 फुटाचं अंतर आहे. मग त्यासाठी हे सगळे जोडावे लागले बघ, ठीक आहे. हे आपण आजच्या दिवसात केलेलं आहे. इथे आपण रांगोळी काढण्यासाठी हे केलेलं आहे, हे प्लॅटफॉर्म. आणि उरलेलं ह्या ठिकाणी छानपैकी हे बघा, इकडं गाडी आहे आपली. आणि हे इकडं यंग ब्रिगेड यांना काम दिलेलं आहे, सगळं भिजवायचं मस्तपैकी. मग काही सांगितलंच. हा आपला बाबू आहे आणि हा आमचा वेल्डर आहे, आपलाच आहे तो. तर निघत नाही, हे बघा, हे काम करतोय तो, ठीक आहे. इकडे वरती पण सामान आहे आपलं, हे बघा, हे तुकडे वगैरे इकडे वरती आहे. आणि अजून बरंच काम आहे ना. तर त्या साईडला खालतून आपला मंडप असणार आहे. ही समोरची बाजू ही अशी, आणि हा इकडं असं 3 साईडला मंडप असणार आहे, ठीक आहे. आणि हे आपलं मंदिर काय चाललंय बघा. नाही, हा जो नळ आहे ना, तो थोडा फॉल्टी आहे, त्यामुळं त्याला हे बॉटलचा जुगाड केलेला आहे, होय ना सागर पाईप पडला वरनं. हा आपला आहे देसी जुगाड, पण पाणी जात आहे, ठीक आहे. आणि हा बारक्या बघा काय करतोय, तो बोकलतोय नुसता. ही आपली टाकी आहे आणि तिकडून वरतून पाणी येतं ह्या टाकीमध्ये, ठीक आहे. आणि हा इकडला नजारा, हा बघा, हा मंदिर आपला, मंदिराचा नजारा. इकडे नारळ वगैरे आहे आणि इकडं नियोजन चाललंय आपल्या पोरांचं, कसं काय करायचं. शॉर्ट पडतात ना खांबे, तर मग ते कट वगैरे कडून जोडायचं वगैरे, कसं काय ते प्लॅनिंग करतात. आणि हा असा नजारा बघा, झाडं वगैरे मस्तपैकी. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये मंदिर आहे मस्तपैकी. तो बघा तिकडे खाली थोडासा तयार करून झाला आहे. आता इकडे आता इकडे वरती पाईप लावणार. तर बघा, असतो बॅनर. इकडं सागरबाई पाणी मारतोय, सगळं ओलं ओलं करून टाकला नाही. असं वाटतंय ना, मातीचा वास येतोय ना, येतो की नाही पहिल्या पावसातल्यासारखा.
तर येतो पहिल्या पावसात जसा मातीचा वास येतो ना सेम तसा वास येतोय, कारण भरपूर उंबळवण आहे तिकडे पाणी, माती उंबळवण आहे. आता याच्यावरती उद्या सारवण करायचं आपल्याला, ठीक आहे. आणि हे बघा हा असा इकडे मस्तपैकी सिनारिओ, इकडे वरती ना सडा आहे पूर्ण, असं आहे. तर हे दोघं जण बघा, तर काम चाललंय आणि जवळ 11 साडे 11 वाजायला आले, हे दोघं जण झोपलेत, कंटाळले बहुतेक. हे एक आमचे भाऊ आहे, त्यांच्या पायाला लागले. तर अशा गोष्टी होतच असतात, कारण हे लोखंडाचं काम आहे ना, त्यामुळं मागं पुढं काही ना काही लागतच असतं, असा विषय आहे, ठीक आहे. आणि चालू आहे आपलं काम, स्टेजवर उभं आहे. आणि ही बाजू जवळजवळ आपली झाली आहे कवर, आणि आता ही समोरची बाजू आणि ही वरच्या साईडची बाजू, याचं काम चालू आहे. चलो, तर हे बघा ह्या साईडला इकडे चिवी आहेत, आणि हा मंडप बघा वरती तुम्हाला दिसेल आता बऱ्यापैकी, तरी पण नाही एवढं क्लिअर दिसत नाही, पण हे खांबे तर निश्चित दिसत आहे बघा. तर हे असं सगळं आहे, आणि हे सर्व साहित्य आहे ना हे आपलंच आहे, मंडळाचं आहे. हे बघा वरती मस्तपैकी चंद्र, पौर्णिमेचा चंद्र, आता पौर्णिमा जवळ आली, ठीक आहे ना. तर हा असा सीन दिसतोय बघा मस्तपैकी. तिकडे उचल रे, त्याला उचल नाही, ह्या बायच्या गेलका टाकून घे जरा तिकडं, जरा खाली गेली. तर त्या ठिकाणी ना लागत नाही तो शिडी व्यवस्थित, त्यामुळे तिघे धरतात बघा. चौघा त्याने धरला नाही, एक वरती चढलाय. आणि अशा तऱ्हेने ही पुढची जी बाजू आहे ना, हे बघा ही पुढची बाजू पण आता ओके झाली. आता फक्त अशी बार टाकायची आहेत आणि ते वरचे साईड. हे बघा हे सगळी यांची दुनियाच वेगळी आहे. घोडे विकून झोपलेत बा, मस्त बी घोरतायत चाले. तर आता आहे ना आडवा बार घालायचं काम चालू आहे बघा. इकडून असा तिथपर्यंत पुरत नाही बहुतेक. मग तो नाही चालणार, पाईप थोडा कमी पडलाय. 26 फूट ॲक्च्युली आपण माप घेतलं होतं, पण तो पण पुरत नाही आहे. त्यामुळं हे जरा त्याला पुढे जोडायचा तुकडा वगैरे प्लॅन चालू आहे. चालू नाही करतोय मगाचपासून. किती तुकडा जोडला बाय बाबू? तुकडा किती जोडला आहे? 4 फूट. 4 फुटाचा तुकडा जोडलेला आहे. अरे आता हे बांधायला पण साडीच्या चिंध्या वापरतात. नाही पण ते तो ये देखो आता जोडतोय. 4 फुटाचा तुकडा काढला नाही, तो जोडतोय आता. बाबूला सवय आहे ना चकमक. बाबू टायगर आहे, कसा लावतो. आई सर काय पण बोलतो. बाबू एकदा देतो पण तो धुमाकूळ घालतो. ते चिव सगळंच खाली आलं त्याला मंडप हे केलेलं आहे, पण अंतर आहे ना थोडं जास्त आहे, त्यामुळं डिस्कशन चालू आहे बघा पोरांचं. पण त्याला आपण याची मध्ये सपोर्ट देणार आहे बघा. हे अंतर आहे नाही जवळजवळ 26 फूट आहे, अंतर खूप जास्त होत आहे. त्यामुळं मध्ये खाली जरा असे खाली काढणं, त्यामुळे त्याला काहीतरी सपोर्ट लावावं लागणार आहे बघा. इथं एक, ठीक आहे.
आणि हा बाबूनाचा तुकडा जोडला नाही. तर आता काम आटपलेलं आहे, 12 वाजून गेलेत. तो एक आपला देवरुखला राहणारा माणूस आहे, तर तो एक गेला. आपला आमच्यापैकीच आहे पण तो गेला. आणि हे असं सगळं आहे बघा. हा ब्लब का बंद केला? ठीक आहे. हा ब्लब का बंद केला? तर आता लाईट घालवलेली आहे आणि असा माहोल आहे बघा. इकडले पोल वगैरे घालून झाले. ठीक आहे. तर आता 12:30 वाजले रात्रीचे. आता काम आम्ही थांबवतोय. बऱ्यापैकी काम झालं. ठीक आहे. उरलेलं आता उद्या करूया. तर ही व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो. ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत